दर्पणडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता शेवटी कान्हा आणि सखी हे दोघेही जण लॉंग ड्राईव्हला गेलेले असतात। जेव्हा ते लॉंग ड्राईव्हला जातात तेव्हा मात्र खूपच एन्जॉय करत असतात। खरं पाहायला गेलं तर इकडे तेजस्विनीने सरकारने जो काही घाणेरडा प्लॅन केलाय ना, त्या प्लॅनची सुद्धा आता इकडे वाट लागलेली असते। हेच आपल्याला याच्या भागामध्ये पाहायचे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय की इकडे सखी आणि त्याचबरोबर कान्हा हे दोघेही जण आता बाहेर पडलेले असतात। आता कान्हाची सखीची आहे ना, ती एक व्हिडिओ शूट करत असते। ती म्हणत असते शेवटी फायनली जो काही कान्हा आहे ना, तो मला इथे वेळात वेळ काढून आज ऑफिसला दांडी मारून तो मला आज बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे आणि त्याचबरोबर तो मला आज काहीतरी त्याच्या मनातलं स्पेशल असं सुद्धा सांगणार आहे, असं सुद्धा आता इकडे सखी म्हणत असते। मग आता कान्हा काय सांगणार आहे ना, ते आपण प्रत्यक्षात त्यालाच विचारूया, असं म्हणून सखी आता कॅमेरा जो आहे ना तो कान्हाकडे फिरवत असते आणि कान्हाकडे फिरवत असताना कान्हाला म्हणत असते, मग कान्हा माडिक सांगा, आज तुम्ही काय स्पेशल इथे तुमच्या सखी मॅडमला सांगणार आहात, तुम्ही सांगू शकता, बोला कान्हा माडिक। हा व्हिडिओ चालू आहे। त्याच वेळेला कान्हाला ऑलरेडी राग आलेला असतो, कारण इथे कान्हा ती सतत म्हणत असते कान्हा माडिक आणि त्याची खरी ओळख कान्हा माडिक नाही आहे आणि खरं तर तिचा आनंद असतो, ती खूप आनंदात असते, हॅपी असते, पण कान्हा मात्र त्या ह्याच्यामध्ये नसतो। आता हे सगळं काही होत असताना, सखी आनंदात असताना इकडे जेव्हा ती व्हिडिओ त्याच्याकडे फिरवते त्यावेळेस कान्हा चिडचिड करतो आणि म्हणत असतो, काय चाललंय सखी मॅडम तुमचं, मी गाडी चालवतोय ना, गाडी चालवत असताना तुम्ही मला असं डिस्टर्ब नका ना करू प्लीज। तर इकडे आपण पाहतो की आता मनस्विनी ही तेजस्विनी समोर उभी असते आणि त्याच वेळेला इकडे आता ती दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करत असते। जोराजोरातच हर्षदा अशी आवाज देत असते, हर्षदा प्लीज ये ग, हर्षदा प्लीज ये ग, ही बघ ना इथे मनस्विनी आलेली आहे, हर्षदा तू काय करतेस, हर्षदा प्लीज ये ना लवकर, ये ना लवकर, अशा गोष्टी ती बोलत असते। आणि तेव्हा दरवाजा सुद्धा लावून घेण्याचा पूर्ण ताकदीनं प्रयत्न करत असते, पण आपण पाहतो की इथे त्या काही केल्या तिला दरवाजा लागत नाही। तेवढ्यातच हर्षदा येते, हर्षदाला ती आवाज देते आणि ती म्हणत असते, हर्षदा लवकरात लवकर सखी आणि कान्हाला फोन कर आणि लवकरात लवकर फोन करून त्यांना असं सांग की घरी मनस्विनी आली आहे म्हणून, हर्षदा लवकर फोन कर। पण तेवढ्यातच हर्षदा तिचा हात हातातला सोडून देते आणि तिला नाही म्हणून सांगत असते आणि तेव्हा नाही म्हणून असं सांगितल्याबरोबर आपण पाहतो की इकडे आता तेजस्विनीला फारच मोठा धक्का बसतो। म्हणजे तेजस्विनीला असं समजतं की या सगळ्या प्लॅनमध्ये जी काही हर्षदा आहे ना, ती सुद्धा सामील आहे आणि हर्षदाने हा जो काही गेम माझ्यासोबत केला आहे ना, त्या गेममुळेच मी इथे फसली आहे, असं सुद्धा आता इकडे तिला समजत असतं। आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण पाहतो की इथे लगेचच जी काही हर्षदा आहे ती हर्षदा गप्प बसलेली असते आणि तेव्हा आता पुन्हा एकदा तेजस्विनी ताकदीनेच इथे दरवाजा जो काही आहे तो इथे दरवाजा लावण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते, पण काही केल्या तिला दरवाजा लावला जात नाही। कारण दरवाजा लावला जात नाही तर फक्त आणि फक्त इथे एका कारणामुळे, आणि ते कारण म्हणजेच की आता मनस्विनीची ताकद आणि तेजस्विनीची ताकद, किती नाही म्हटलं तरी सुद्धा मनस्विनीची ताकद ही खूप जास्त असते आणि तेजस्विनीची ताकद ही आता खूप कमी पडत असते आणि त्यामुळे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता होत असतात। त्याच वेळेला आपण पाहतो की इथे आता लगेचच ती म्हणत असते, काय काय करतेस काय तू, प्लीज असं करू नकोस ना, हे बघ आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा ना, आणि तू इथे का आलेली आहेस, हे बघ। त्यावरती म्हणत असते, अगं काय करतेस तू, हे मी इथे का आलेली आहे, ह्या गोष्टी तुला इथे समजायला हव्यात ना। आणि त्याच वेळेला आता इकडे ती लगेच तिला धक्का देते, धक्का दिल्याबरोबर आता हर्षदा तिला पकडत असते। हर्षदा तिला पकडल्यानंतर आता इकडे तेजस्विनीची घरामध्ये एंट्री होते। आता तेजस्विनी ही घरामध्ये येते आणि घरामध्ये आल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे मनस्विनी सुद्धा तिच्या पाठी येते आणि मनस्विनी हर्षदाला म्हणत असते, हर्षदा ताबडतोब दरवाजा बंद कर, असं म्हटल्यानंतर आता हर्षदा दरवाजा बंद करायला जात असते। हर्षदा दरवाजा बंद करायला जाते तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता कान्हा हा सखीवर चिडतो आणि तिला म्हणत असतो, काय करताय सखी मॅडम तुम्ही वेड्या आहात का, हे बघा अशा गोष्टी करू नका ना प्लीज, हे बघा असं करणं हे योग्य नाही आहे, कारण मी गाडी चालवते, माझा फोकस सुटेल आणि माझा जर फोकस तुटला तर मग काय करायचं आहे, ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येत आहेत का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असतो। त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, अरे पण कान्हा काय करतोयस तू, हे एवढा का चिडचिड करतोयस, एवढा चिडचिड करण्याची काय गरज आहे, हे बघ असं चिडचिड वगैरे करू नकोस ना प्लीज, आणि आपण मस्त
एन्जॉय करायला वगैरे चाललेलो आहे ना, मग एन्जॉय करायला चाललेलो आहोत तर मग ह्या सगळ्या गोष्टी करण्याची तुला काय गरज आहे. त्याच वेळेला आता इकडे कान्हा म्हणत असतो, त्यापेक्षा सखी मॅडम तुम्ही एक गाणं लावता का मस्त. आणि तेव्हा ती म्हणत असते, मी तुला एवढा वेळ झालं की किती वेळ झालं मी तुला गाडी थांबव म्हणत आहे, पण तू गाडी थांबवायचं नावच घेत नाहीयेस. आणि गाडी थांबव. तेव्हा तो म्हणत असतो, आता गाडी थांबवायची कशाला, नाही थांबवू शकत ना गाडी, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आपण इकडे पाहतो की आता लगेचच गाडी काहीतरी त्या गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आल्यानंतर आता गाडी जी आहे ना ती लगेचच मध्येच बंद पडत असते. आता गाडी मध्येच बंद केल्यानंतर सखीला फार आनंद होतो. सखी म्हणत असते, बघितलं का ना, गाडी तर मध्येच बंद पडलेली आहे, तू गाडी थांबवलीस का. तेव्हा तो म्हणत असतो, मी थांबवली नाही आहे, गाडी बंद पडली, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तेव्हा ती म्हणत असते, अच्छा असं आहे का. मग लगेचच ती आता गाडीतून खाली उतरते आणि गाडीतून खाली उतरल्याबरोबर आता ती म्हणत असते, ऐक ना कान्हा प्लीज माझे काही ते फोटो काढतोस का प्लीज. त्याच वेळेला आता इकडे कान्हा म्हणत असतो, काय चाललंय सखी मॅडम तुमचं, तुम्ही वेड्या आहात का, आणि इथे काय प्रॉब्लेम आहे, काय विषय आहे, इथे गाडी बंद पडलेली आहे आणि तुम्ही इथे फोटो काढायचं म्हणताय. तेव्हा ती म्हणत असते, बघ ना माहोल किती सुंदर आहे आणि एवढा सुंदर माहोल असताना जर आपण असा विचार नाही केला तर मग काय होणार आहे. म्हणजे बघ ना, ते अशा पद्धतीने झालेलं नाही आहे का की मस्त दोघे जण कपल इथे लॉंग ड्राईव्हसाठी निघालेत आणि त्यांची गाडी बंद पडली. त्यानंतर मग इथेच ते जंगलामध्ये थोडंसं चालत गेले आणि त्यानंतर एक झोपडी आहे तिथे गेल्याच्यानंतर मग तिथेच एक काका आणि काकू राहत असतात. मग त्यांना ते त्यांचे कपडे वगैरे घालायला देतात आणि त्यानंतर आता लगेच पुन्हा कान्हा पुढे म्हणत असतो, हां आणि त्यानंतर मग काय करतात की मस्त चुलीवरचं दोघं जण एकत्र जेवण बनवतात आणि लगेच जेवतात. तेव्हा सखी म्हणत असते, वाव हे तुला कसं माहिती. तेव्हा लगेच आता तो म्हणत असतो, हो का, हे मला कसं माहिती असं विचारताय ना, आपण काही काव्या आणि लग्नानंतर होईलच प्रेममधले काव्या आणि पार्थ आहोत का, नाही ना, असं आता इकडे तो बोलत असतो. आपण कोण आहोत, कान्हा आणि सखी आहोत ना, हे सगळं मूव्हीमध्ये हे सगळं मालिकामध्ये छान दिसतं, अशा पद्धतीने इथे हे सगळं काही छान दिसत नाही, समजलं तुम्हाला, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता हे बघा सखी मॅडम, मी एक काम करतो, कॅब बुक करतो आणि कॅब बुक केल्यानंतर मला असं वाटतंय की आपण कॅब करून घरी जाऊयात. त्यावरती म्हणत असते, काय चाललंय कान्हा तुझं, तू वेडा आहेस का, अशी कॅब बुक करून कोण घरी जातं, आणि एवढा छान आपण फिरायला आलो, एन्जॉय करायला आलो आहोत, तर कॅब बुक करून तू घरी जाण्याचा हा जा काही प्लॅन करतोस ना, तो प्लॅन मात्र मला अजिबात आवडत नाही. प्लीज कान्हा नको ना, चल ना इथे मस्त आपण एन्जॉय करूयात, किती छान व्ह्यू आहे, त्या व्ह्यूचा आनंद घेऊयात, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला हे सगळं काही होत असताना आता कान्हा म्हणत असतो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जेव्हापासून मी गाडीमध्ये बसलोय ना तेव्हापासून मला हे सगळं काही फारच विचित्र वाटतंय. मला ह्या सगळ्या गोष्टी खूपच वेगळ्या पद्धतीने घडतायत असं वाटत आहे. म्हणजे मला नाही समजलं कसं म्हणताय तुम्ही. बघा ना, आपण गाडीमध्ये बसलो तेव्हा ते गाणं लावलं तुम्ही, धोका धोका जपून पाऊल टाकले पुढे धोका आहे, त्यानंतर अशी मध्येच गाडी अचानक बंद पडली. ह्या सगळ्या गोष्टी ना मला थोड्याशा विचित्र वाटतायत असं कान्हा म्हणत असतो. त्याच वेळेला आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता हर्षदा जी आहे ना, त्या हर्षदाने इथे तेजस्विनीला घट्ट पकडून ठेवलेलं असतं आणि तेव्हा आता मनस्विनी ही तिच्या खुर्चीवर बसलेली असते. त्याच वेळेला आता इकडे तेजस्विनी म्हणत असते, हे बघ असं करू नकोस ना प्लीज, असं करू नकोस ना, तू हे सगळं काय करतेस, असं करू नकोस ना प्लीज, हे बघ सोड ना मला, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच ती म्हणत असते, काय गं अगं तू माझी बहीण आहेस ना, आणि माझी तू बहीण असताना सुद्धा तू अशा पद्धतीने माझ्यासोबत कशी काय वागू शकतेस, हेच मला काही केल्यास समजत नाही, आणि त्याचबरोबर इकडे तू अशी कशी वागू शकतेस, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे आणि ती म्हणत असते, मी जेव्हा घरातून बाहेर पडले आणि घरातून बाहेर पडल्याच्या नंतर आता तू माझा जो काही फोटो आहे ना, तो फोटोसुद्धा इथे काढून टाकलास, तो फोटोसुद्धा तुला इथे खुर्चीवर ठेवासा नाही वाटला, का असं केलंस ग ताई, तू का असं केलंस. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ ताई प्लीज, हे बघ मनस्विनी असं करू नकोस ना, का असं करतेस, अगं आत्ताच कुठे एकच दिवस मी माझ्या कुटुंबासोबत राहिलेली आहे, हे बघ असं करू नकोस ना, मला माझ्या कुटुंबासोबत जगायचं आहे, मला माझ्या कुटुंबासोबत राहायचं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा मला असं नको करूस ग प्लीज, नको करू ना. त्यावर ती म्हणत असते, का नको करू, बोल ना, का नको करू, कारण माझं सगळं काही तू इथे हिसकावून घेतलंस, माझी एवढ्या दिवसाची मेहनत आणि त्या सगळ्या गोष्टी तू इथे हिसकावून घेतलेल्या आहेस, मग मी तरीसुद्धा तुला अशा पद्धतीने सोडावं अशी तुझी इच्छा
आहे का? हे बघ ते असं अजिबातच होणार नाही, समजलं का तुला? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला सखी म्हणत असते, बापरे कान्हा, खरंच ना तू खूपच जास्त विचित्र विचार करतोस. एवढा सगळा विचार करण्याची काही गरज नाहीये. तेवढ्यातच सखीला आता समोर एक बर्फाचा गोळ्यावाला दिसतो आणि तेव्हा सखी म्हणत असते, वाव कान्हा बघ कसलं मस्त आहे ना, चल ना प्लीज, चल ना आपण बर्फाचा गोळा एन्जॉय करूया, प्लीज प्लीज चल ना. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला कान्हा म्हणत असतो, काय करताय सखी मॅडम, प्लीज नको, हे बघा असं खायचं नसतं आणि तुम्हाला आत्ताच सर्दी झाली होती, तुम्ही आत्ताच सर्दीतून बऱ्या झालेला आहात आणि त्यानंतर तुम्हाला असा हा बर्फाचा गोळा वगैरे खायचा आहे का, प्लीज नको हा. त्यावरती म्हणत असते, आता बर्फाचा गोळा वगैरे आणि काय लगेच घरात वगैरे किंवा एखाद्या मॉल वगैरे मध्ये मिळणार आहे का? नाही ना, तो इथेच मिळू शकतो ना. तेव्हा तो म्हणत असतो, नाही तुम्हाला काहीतरी खायचं आहे ना, थांबा मी तुमच्यासाठी घरून दिलेलं ज्यूस किंवा जे काही सरबत आहे ना ते देतो. तेव्हा ती म्हणत असते, हो चालेल ठीक आहे. असं म्हटल्यानंतर आता ती कान्हाला मिसगाईड करते आणि त्यानंतर कान्हा जेव्हा गाडीकडे सरबताचा जो काही सरबत किंवा जो काही ज्यूस आणायला जातो त्याच वेळेला सखी त्या संधीचा फायदा घेते आणि तिथून ती कल्टी मारत असते आणि त्या बर्फाच्या गोळ्यावाल्यापाशी जाऊन थांबते. आता इकडे कान्हा म्हणत असतो, हे घ्या हे घ्या. असं म्हणता क्षणी समोर पाहतो तर समोर त्याला सखी दिसत नाही आणि सखी न दिसल्यामुळे आता तो आजूबाजूला पाहतो तर सखी तिकडे मस्त जाऊन बर्फ एन्जॉय करत असते गोळा. त्याच वेळेला आता सखी तिथे जाते, बर्फाचा गोळा मागते आणि तेव्हा कान्हा आता सखी मॅडम तुम्ही खाऊ नका असा करून आरडाओरडा करत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता तेजस्विनीला बेशुद्ध करण्यासाठी इथे मनस्विनीने एक इंजेक्शन भरलेलं असतं आणि इंजेक्शन भरल्यानंतर इथे हर्षदाने तिला पॅक दोन्ही हाताने धरलेलं असतं, जेणेकरून ती हालचाल करू नये, आरडाओरडा करू नये आणि इथून सुटण्याचा सुद्धा ती प्रयत्न करू नये असा तिचा हा प्रयत्न सुरू असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हळूहळू करून जी काही तेजस्विनी आहे ती तेजस्विनी आता त्या हर्षदाच्या हातून सुटण्याचा प्रयत्न करत असते, पण हर्षदाची पकड घट्ट असते. आता मनस्विनीने भरलेलं जे काही इंजेक्शन आहे ते इंजेक्शन ती आता इथे तेजस्विनीच्या दंडावर देत असते. तेजस्विनीच्या दंडावर ते खूपच मोठं भयंकर असं इंजेक्शन दिल्यानंतर इथे आता जी काही तेजस्विनी आहे ती तेजस्विनी मटकन खाली पडते आणि खाली पडल्यानंतर तरीसुद्धा आता दरवाजाकडे जाण्याचा तिचा तो प्रयत्न इथे सुरूच असतो. आता इंजेक्शन दिल्यामुळे तिला हा त्रास सुद्धा होत असतो. आता इंजेक्शन दिल्यामुळे होणारा त्रास आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच ती खाली कोसळते आणि तेव्हा मनस्विनी म्हणत असते, कर अजून तुला जे काही करायचं आहे ना ते तू करू शकतेस. तुला अजून इथे स्वतःला वाचवण्याचा, सखी कान्हाला इथे फोन करण्याचा प्रयत्न करायचा आहे ना ते सुद्धा तू इथे करू शकतेस, कर ना. अगं तुला कळत नाही तू माझ्यासोबत कशा आणि किती घाणेरड्या पद्धतीने गेम खेळलीस आणि कसं वागलीस ती, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो आता इकडे कान्हा सखीला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, सखी मॅडम तुम्ही काय करताय, प्लीज खाऊ नका ना, प्लीज प्लीज तुम्ही असा गोळा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खाऊ नका ना, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. पण तरीसुद्धा सखीने मस्त गोळा एन्जॉय करायला सुरुवात सुद्धा आता इथे केलेली असते. आता शेवटी तेजस्विनी खाली पडल्यानंतर ती इथे डोळे बंद करते आणि तिचं फायनली बेशुद्ध झालेले असते. तिथे मनस्विनीचा हा प्लॅन इथपर्यंत तरी यशस्वी झालेला असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इकडे लगेचच जी काही सखी आहे ती सखी कान्हाला म्हणत असते, कान्हा हे बघ तू असं करू नकोस ना प्लीज, तुला सुद्धा बर्फाचा गोळा जर खायचा असेल, एन्जॉय करायचा असेल तर तू सुद्धा बर्फाचा गोळा जो आहे ना तो नक्की तू एन्जॉय करू शकतोस, असं ती म्हणत असते. त्यावर आता कान्हा म्हणत असतो, नाही असं की मॅडम मला अजिबात बर्फाचा गोळा वगैरे अजिबातच खायचा नाही आहे, प्लीज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मला सांगू नका. पण तरीसुद्धा कान्हा सखी म्हणत असते, काय करतोयस कान्हा, अरे वेडा आहेस का, हे बघ असं एन्जॉय करायचं असतं आणि हे सगळं काही खायचं असतं रे, आपण नेहमीच कुठे खातो, नाही ना नेहमीच आपण खात आणि कधीतरी खातो ना, मग कधीतरी खातो असल्या कारणाने आपण आत्ता खाल्ला तर काय फरक पडतो, हे बघ हे सगळं एन्जॉय करून तर बघ एकदा, खूप छान लागतं हे सगळं काही, असं सुद्धा आता इकडे ती त्याला सांगत असते. आणि तेव्हा आता कान्हासाठी सुद्धा एक बर्फाचा गोळा तिने बनवून घेतलेला असतो, वेगळ्या फ्लेवरचा असतो, पण आता कान्हाच्या हातामध्ये तो बर्फाचा गोळा तिने दिलेला असतो आणि इकडे कान्हा सुद्धा आता बर्फाचा जो काही गोळा आहे तो सखी बरोबर एन्जॉय करत असतो. त्याच वेळेला आता दोघेही जण इथे हा बर्फाचा गोळा खाण्यामध्ये एन्जॉय असतात, व्यस्त असतात, पण आता त्यांच्यासमोर आणखी काय वाढून ठेवलेलं आहे ही गोष्ट तर आत्ता तरी त्यांना इथे माहिती नसते. त्याच वेळेला आता आपण इकडे पाहतो की सखी म्हणत असते, कान्हा बघ ना ती दोन जी माणसं आहेत ना ती माझ्याकडे कशी बघतायत, तर तेव्हा कान्हा त्या माणसांकडे पाहतो आणि नजरेनेच त्यांना खुणावत असतो. त्याच वेळेला आता सखी म्हणत असते, काय हे कान्हा, मला वाटलं ती माणसं माझ्याकडे पाहत आहेत म्हटल्यावर तू मस्त हिरोगिरी स्टाईलने त्यांच्याकडे जाशील
आणि त्याचबरोबर त्यांना चांगलं मारशील आणि त्यांच्यासोबत इथे फायटिंग खेळशील वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते. तेव्हा काना म्हणत असतो, मी नजरेनेच त्यांना शांत केलेलं आहे आणि ते सगळं काही मूव्हीमध्ये वगैरे सखी मॅडम असतं, रिअल आयुष्यात थोडी नसतं, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला दोघांचाही बर्फाचा गोळा खाऊन होत आलेला असतो. तेव्हा सखी म्हणत असते, शी तू ना खरंच खूप अनरोमॅन्टिक आहेस. तेव्हा काना म्हणत असतो, हो का, पण सखी मॅडम ऐका ना, मला असं वाटतंय की आपण इथे जास्त वेळ नको थांबायला, आपण इथून गेलेलं बरं असं मला वाटतंय. काय करायचं, जायचं का इथून, असं तो म्हणत असतो. तेव्हा सखी म्हणत असते, बरं चल ठीक आहे, जा त्या बर्फाच्या गोळ्याचे जे काही पैसे आहेत ना ते देऊन ये आणि त्यानंतर आपण इथून निघून सुद्धा जाऊ, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर जो काना आहे ना तो बर्फाच्या गोळ्याचे जे काही पैसे आहेत ना ते पैसे देण्यासाठी जात असतो आणि पैसे द्यायला गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे तोपर्यंत सखी मात्र गायब झालेली असते. आता सखी गायब झालेले असताना आपण पाहतो काना पैसे देतो आणि पाठीमागे इथे सखीला पाहण्याचं काम करत असतो आणि जेव्हा तो इथे सखीला पाहतो आणि सखीला पाहिल्यानंतर सखी मात्र तिथे कुठेच नसते आणि तेव्हा कानाला खूपच मोठा प्रश्न पडतो की सखी नेमकी कुठे गेली असेल आणि त्याचबरोबर सखी अशा अचानक पद्धतीने गायब कशी झाली असेल असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आणि तिथे असलेल्या आजूबाजूला सर्व माणसांना आणि त्यांना तो विचारण्याचा प्रयत्न करत असतो की माझ्याबरोबर एक मुलगी होती, तुम्ही त्या मुलीला पाहिलेत का म्हणून. आणि तेव्हा इकडे आता लगेचच ते सर्वजण म्हणत असतात की नाही, आम्ही कोणालाही नाही पाहिलेलं, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. पण शेवटी आपण पाहतो की आता त्याला सखी सापडत नाही. दुसऱ्या बाजूला आता इकडे मनस्विनीने तेजस्विनीला आता एका व्हीलचेअरवर बांधून एका खूप मोठ्या उंच अशा टेकडीवर ती घेऊन आलेली असते. तेव्हा ती आता उंच टेकडीवरती घेऊन येते तेव्हा मात्र तोपर्यंत तरी इथे तेजस्विनी हे बेशुद्ध असते. आता तेजस्विनी बेशुद्ध असते आणि त्याच वेळेला आता तिला शुद्ध येते आणि जेव्हा तिला शुद्ध येते आणि शुद्ध आल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे ती म्हणत असते, काय करतेस मनस्विनी तू, प्लीज हे बघ असं करू नकोस ना, तू वेडी आहेस का, हे सगळ्या गोष्टी करू नकोस ना, तू मला इथे का घेऊन आलेली आहेस. तेव्हा ती म्हणत असते, का घेऊन आलेली आहेस हा प्रश्न तू मला विचारतेस ताई, अगं खूप उशीर झाला आहे, ह्या प्रश्नाला आता खूप उशीर होऊन गेलेला आहे, असं आता इथे ती बोलत असते. आणि त्यानंतर हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे तेजस्विनीला आता मनस्विनी खूपच काही इथे डेंजररित्या तिला मारत असते, म्हणजे एक कानाखाली देते आणि ती म्हणत असते, ही कानाखाली त्यासाठी सर्वांसमोर माझा अपमान केलास, सर्वांसमोर मला मारलंस आणि त्यामुळे ही कानाखाली फक्त आणि फक्त त्याच्यासाठी आहे, असं ती म्हणत असते. आणि नको असं करूस ग, हे बघ नको असं करूस. तेव्हा ती म्हणत असते, का नको करू, अगं एवढ्या दिवसाची माझी मेहनत, एवढ्या दिवसाचं मी कमवलेलं ते ऐश्वर्य, ते सगळं तू अशी अचानक आलीस आणि अचानकच माझ्याकडून अशी बळकावून घेशील आणि ते सगळं मी इथे मान्य करेन आणि ह्या सगळ्या गोष्टी मी अशा पद्धतीने होऊ देईल असं तुला वाटलंच कसं, असं सुद्धा आता इकडे ती तिला बोलत असते. आणि त्यानंतर मात्र ती तिला खूप मारत असते, ही फक्त आणि फक्त माझं ऐश्वर्य इथे हिरावून घेण्यासाठी, दुसरी म्हणजे माझी जागा घेण्यासाठी, तिसरी म्हणजे इथे माझ्या प्लॅनवर पूर्ण पाणी फेरण्यासाठी, असं म्हणूनच ती आता तिला मारायला सुरुवात करत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की इथे ती स्वतःला सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते आणि म्हणत असते, हे बघ असं काय करतेस, ह्या सगळ्या गोष्टी अशा नको करूस, हे बघ सोड मला, इथून सोड मला. आणि तेव्हा ती म्हणत असते, नाही मी तुला सोडण्यासाठी इथे पकडलंयच कुठे, असं म्हणून आता पुन्हा ती आता तिच्यासोबत ह्याच घाणेरड्या गोष्टी करत असते. तेवढ्यातच आता आपण पाहतो की मुद्दामच तिने आता तिला फोन दिलेला असतो आणि शेवटचं तुला कोणासोबत बोलायचं आहे म्हणून घे बोलून, असं म्हणत असते. तर आता आपण पाहतो प्रेक्षकांनो की इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे सखीला फोन आलेला असतो, तो म्हणजेच की सरकारचा. आणि तेव्हा सखी म्हणत असते, अगं आई तू सरकारच्या फोनवरून का बरं फोन केला आहेस. तेव्हा ती म्हणत असते, इथे मनस्विनीने मला बांधून ठेवला आहे, एका उंच टेकडीवरती मला घेऊन आलेली आहे आणि मला वाचव ग सखी, मला वाचव ग सखी, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता सखीला मोठा प्रश्न पडतो आणि ती विचार करत असते की माझ्या आईला पुन्हा या सरकारनं किडनॅप केले, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बोलल्यानंतर आपण पाहतो की हे सगळं कान्हाला समजतं आणि कान्हा आता कशा पद्धतीने तेजस्विनीला वाचवेल. आणि आता इकडे मात्र
जी काही मनस्विनी आहे त्या मनस्विनी आणि तेजस्विनी दोघीमध्ये झटापट होत आहे. आता प्रोमोना खूपच जास्त त्या लोकांनी फिरून फिरून दाखवलं आहे बरं का. म्हणजे दरीत पडणारी व्यक्ती तेजस्विनी आहे का मनस्विनी आहे हे काही समजलेलं नसतं. आणि जेव्हा इथे आता सखी वाचवायला येते आणि सखी वाचवायला आल्यानंतर आपण पाहतो की इथे आता जी काही एक तेजस्विनी असो किंवा मनस्विनी असो तिला एकीला धक्का लागलेला असतो आणि एक व्यक्ती आता इकडे दरीत पडलेली असते. मग ती व्यक्ती कोण असू शकते हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा. नक्की तेजस्विनी पडली असेल की मनस्विनी पडली असेल काय वाटतं कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत पाहत राहा लपंडाव.